जागतिक आदिवासी दिन के शुभ अवसर पर आज दिनांक 9 अगस्त 2025 को भिवंडी स्थित महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज चौक पर आदिवासी समाज भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण अध्यक्ष राम मोरघा, उपाध्यक्ष सुनील गुंड, उपाध्यक्ष गणेश कोलेकर, उपाध्यक्ष शिवदास मांगात, सल्लागार महादेव घाटाल, सल्लागार सुभाष नाना झलके, सल्लागार प्रकाश तेलीवरे, प्रसिद्धि प्रमुख सुनील झलके, सल्लागार एडवोकेट मनोहर उतले, जयेश डोंगरे, कार्य अध्यक्ष संतोष जाधव, सचिव एडवोकेट मिलिंद गवे, सह सचिव सुरेश धापसे, सह सचिव अमोल मुकने, खजिनदार राहुल झलके, सह खजिनदार एडवोकेट नीलेश नामकोड़े, सदस्य विकी जाधव, सदस्य शैलेश भोईर, सदस्य महेंद्र निरगुड़ा, शरद काटेस्कर, अनिल चिमटे, चेतन जाधव, गणेश नामकोड़े, राकेश लहंगे तथा आदिवासी समाज भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण द्वारा जागतिक आदिवासी दिन 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी लोकसभा खासदार श्री सुरेश बालिया मामा महात्रे, भिवंडी पश्चिम आमदार महेश जी चौगुले, भिवंडी पूर्व के माजी आमदार रुपेश महात्रे, भाजपा भिवंडी शहर जिला अध्यक्ष रवि सावंत, माजी शहर अध्यक्ष एडवोकेट हर्षल पाटिल, कृष्णा गाजेंगी, शिवसेना तालुका सचिव श्री ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ, शिवसेना युवा सेना अधिकारी पंकज घरत, शिवसेना भिवंडी शहर प्रमुख प्रसाद पाटिल, शेलार गांव के माजी सरपंच संदीप पाटिल, रितेश तावरे, नीलेश आलसी के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण के आदिवासी समाज के लोग उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण आदिवासी समाज के कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट।
उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की महापुरुषाच्या प्रतिमा
की संस्कृती आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. कृष्णा गाजंगी साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले जाते. हर्षद प्रमोद पाटील साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले जाते. त्याचप्रमाणे रितेश टावरे साहेब यांच्या हस्तेही सुद्धा दीपप्रज्वलन केले जाते. अतिशय सुंदर असा उत्साहवर्धक सांस्कृतिक कार्यक्रम भिवंडी शहरामध्ये या प्रसिद्ध असलेल्या शिवाजी चौकामध्ये सादर होत आहे. त्याचप्रमाणे माननीय रवींद्रजी घोडवी साहेब यांच्या हस्ते सुद्धा दीपप्रज्वलन केले जाते. त्याचप्रमाणे आदिवासी समाज अध्यक्ष माननीय राम मुरगा साहेब यांच्या हस्ते सुद्धा दीपप्रज्वलन केले जाते. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज की प्रसाद वर्ले साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करायचा आहे. संपूर्ण आदिवासी समाजाचे जननायक बिरसा मुंडा की राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला जाते. संपूर्ण आदिवासी समाजामध्ये आंदोलनाची चेतना निर्माण करणारे एक व्यक्ती म्हणजे राघोजी थोर क्रांतिकारक यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला जाते. जोरात टाळ्या वाजवायची आहे. दत्तात्रय आंबरे साहेब यांच्या हस्ते अतिशय जल्लोषामध्ये हा साजरा होते. जागतिक आदिवासी दिनाचा आपणास विनंती की कृपया माजी सभापती त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य यांचा या ठिकाणी होत आहे. आपला विनंती जोरदार टाळ्याने त्यांचं सादर केला जात आहे. ज्यांनी नृत्यामध्ये भाग घेतलेले त्यांनी कृपया टीव्हीचा संपर्क करायचा आहे. विशेष सत्कार होत आहे. आदिवासी संस्कृतीचं संघटना यांच्या सत्कार होत आहे. माननीय मिलिंद गवई साहेब गवई साहेब समाज भिवंडी शहर ग्रामीण यांच्या वतीने हा भव्य दिव्य निस्वार्थीपणे
या ठिकाणी आदरणीय कार्यसम्राट खासदार अर्थात आदरणीय सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते आमच्या आदिवासी दैवतांचं स्वागत होतं, त्यांची पूजा अर्चा होते, त्यांच्या समोर त्यांचे मंत्र होतात आणि असंच अखंडित अबाधित राहील। आदरणीय सन्माननीय आपला भिवंडी शहर व ग्रामीण यांनी आपल्या प्रेमाच्या मायेच्या खाल्यानं मिळलेली उदार शाल, आमच्या प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि आमच्या स्फूर्ती चिरंतन राहावं स्फूर्ती चिन्ह अशा विशेष गौरवानं या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत होतं। सुरुवात करतो आणि मग आमचा आदिवासी बांधव म्हणतो या समाजासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं, या समाजाचा न्याय असण्यासाठी अशा अनेक मुलांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं आणि या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वर्गीय देशाची मुलं असतील, स्वर्गीय राजकीय मान्यवर असतील, असे अनेक मान्यवर ज्यांनी या समाजाचा न्याय असण्यासाठी अखेरचे कष्टफळ कार्यक्रम केला। त्या सर्व क्रांतिवीरांनी आपल्या त्यांच्यासाठी तुम्हाला अभिनंदन करतो आणि आज या कार्यक्रमानिमित्त उत्सवासाठी सन्माननीय आमदार नरेंद्र फडणवीस साहेब, माजी आमदार श्री ठाकरे साहेब, रवी सावंत साहेब, राजपूत सर्व सन्माननीय आणि खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्य सगळे आदिवासी बांधवांनी होते। सगळ्यात पहिले तर या दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि आपण पाहत असाल तर आजच्या दिवशी मी सकाळी 7:00 देखील होतो, तिथे देखील 2 कार्यक्रम होते, मुंबईला देखील होते, प्रत्येक ठिकाणी आज समाजाचा कार्यक्रम होतो। ही कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजकांनी एवढंच सांगेल, सर्व समाज जागृती करायची असेल तर आपल्या समाजाची जेही डॉक्टर्स असतील, वकील असतील, इंजिनियर असतील त्यांचा एका ठिकाणी सन्मान करा, त्यांचे बॅनर लावा, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला हे कळलं पाहिजे की आमचं एक बांधव डॉक्टर झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, प्राध्यापक झाला आणि त्यांचे जे काही अनुभव असतील ते अनुभव त्या कार्यक्रमातून त्यांनी व्यक्त देखील केले पाहिजे, जेणेकरून आपल्या भावी पिढीला त्याच्यापासून खूप काही घेता येईल आणि एक चांगली उज्ज्वल भावी पिढी आपली निर्माण होईल असो तरीसुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजकांचे खूप अभिनंदन करतो आणि आज खास करून सांगतो मी शहापूरला होतो। शहापूर हा आदिवासी बहुल भाग आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं आम्ही रॅलीमध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन केलं, छत्रपती शिवाजींनी पुस्तक केला की त्यावेळेस हिंदुस्थान की सगळ्या सरकारांना हिंद त्यांनी या समाजासाठी अत्यंत शासकोन महात्मा ह्या ऐकून निवडून दिला, त्यांचं स्मृतीस्थळ कुठे आहे ते वेगवेगळ्यामध्ये सापडत नाही आणि मी आज मी तिथे डिक्लेअर केलं की स्वर्गीय हंसाचे सुद्धा असतील, स्वर्गीय राघोजी बांगरे असतील किंवा अनेक ज्यांनी ह्या लढ्यासाठी प्राणार्पण केलं तर सगळ्यांचं एक स्मृतीस्थळ शहापुरात लवकरात उभारण्यात येईल अशा प्रकारची घोषणा देखील केली आहे आणि पोलीस तहसीलदारांना बोलून पोलीस जागा देखील करायला सांगितली आहे आणि हे प्रयोग करण्यामागचा उद्देश एवढंच आहे की आपल्या भावी पिढीला सतत त्यांच्या माध्यमातून एक शक्ती मिळेल, एक प्रेरणा मिळेल आणि आपण देखील समाजाचे मुली आहोत, समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, समाजाचं न्याय मिळवण्यासाठी आणि म्हणून नक्कीच सगळ्यांची प्रेरणा मिळेल या प्रामाणिकतेसाठी आपण ते करणार आहोत। म्हणून शैल्या आम्हाला सर्व मानवांना
भगिनींना आज रक्षाबंधनी आहे, खूप चांगला पवित्र दिवस आहे आणि अशा पद्धतीची देखील योगायोगाने बघा आज रक्षाबंधनी आहे आणि जागतिक आदिवासी दिवस आहे. मला वाटतं मला खूप चर्चा योग आहे आणि म्हणून अशा दोन्ही चर्चेतून हा दिवस आहे. म्हणून माझ्या माता बहिणींना आणि माझ्या बांधवांना मी रक्षाबंधनीच्या देखील मनापासून खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद येतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभेचे खासदार माननीय सदस्य मान्य बाळासाहेब ठाकरे साहेब, आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवी सावंतजी, माजी आमदार नितीश ठाकरेजी आणि सगळे आज सन्मान्य आणि आजच्या या जागतिक दिवस निमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असा कार्यक्रम आता गेल्या वर्षापासून आपण आयोजन केलं आहे, तर खरोखर हा कार्यक्रम पहिल्यापासून सुरू व्हायला पाहिजे होता. आणि आता जे बाळामाने सांगितलं तर खरोखर या कार्यक्रमामध्ये आपल्या पुढच्या पिढीला आपण सगळं दाखवतो, मागचं दाखवतो. आपण काय होतो, आपला समाज काय होता, आपण रानात झालो, रानात आपण रानातली सगळी नैसर्गिक वस्तू खाऊन आपण जीवन जगलो. पण आज आपल्याला पुढे जायचं, म्हणून आपल्याला आज हा मंच बनला आहे ते खरोखर आपले जे डॉक्टर इंजिनियर हे जे आपले शिकलेले असतील आणि ह्याच्यापुढे जे शासनाच्या योजना असतील, जे आपल्याला कुठे आरक्षण असेल, हे सगळं समजून सांगायचं इथलं काम झालं पाहिजे. तेव्हाच आपली बरोबर काहीतरी करायच्या मागे लागते. कारण आपण तेच आज केंद्र घेऊन बसलो तसं नका, ते तर आपली संस्कृती आहे ती जपलीच पाहिजे. पण त्याच्या पुढे पण आपल्याला जायचं आहे, कारण आपल्या समाजाला पण आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि या चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक समाजाला पण काहीतरी बोध मिळेल असा पण कार्यक्रम ठेवला पाहिजे होता. आणि जे आपण सांगितलं एक सभागृह समाजासाठी मी पण पुढे जागा बघतो वाटत असतं, आपण पण पुढे जागा असेल तर बघा मामाने आत्ता सांगितलं की दोघं मिळून करू. म्हणून तुम्हाला मामा काय मग दिले आहे का आपल्याला द्यायला दोघं जण तयार आहे. फक्त जागा कुठे पण असेल आसपास जवळ तर आपण तो करायचा प्रयत्न करू. आणि समाजाने म्हणजे चिकार स्वतःचं जीवन एक चांगल्या पद्धतीने आज लोक पैसा चिकार आहे पण आता निसर्गाच्या मागे जावत चाललं. आणि आपण लहानपणापासून निसर्ग बघितला आहे, पण आता निसर्ग सोडा थोडं चांगलं त्यांच्या पैशाच्या मागे लागू. आणि आपली लोक तिथे मोठी होती, समाजात कुठलं तरी मोठा पदार असेल तर पदार आल्यावर आपल्या ज्या बंधू भगिनी असतील त्यांना अजून वरती घेऊन ते पण समाज आपण पुढे न्यायचा प्रयत्न करू. असं सगळे लोक एकत्र जो हा कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमातून मी मदत असतो, माझ्या पाठीत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असाच कार्यक्रम करून समाजाला सगळ्यांनी आपण पुढे आणून एवढं करू शकतो बोलतो. धन्यवाद. परत एकदा जागतिक आदिवासी दिवसाचा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान होतो आणि त्यात सगळे युट्यूब कलाकार या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सगळ्यांना विनंती करतो आदरणीय कुंदनजी टोपे साहेब यांच्या या ठिकाणी आमच्या आदिवासी
9 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये आदिवासी दिन साजरा केला जातो, जो जागतिक आदिवासी दिन म्हणून त्याचा उल्लेख या संपूर्ण जगात होतो। आदिवासी एकमेव अशी जमात आहे, एकमेव असा समाज आहे, एकमेव असा धर्म आहे की ज्याचा दिन या संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो। असा आमचा आदिवासी एकमेव समाज आहे, एकमेव धर्म आहे। आदिवासी दिनाच्या मी माझ्या आदिवासी बांधवांना तर शुभेच्छा देतो, पण इतर जे भारतवासी आहेत त्यांनासुद्धा आमच्याकडून शुभेच्छा आहेत। अनेक आमची मानस आहेत या ठिकाणी, आमच्या अनेक इच्छा आहेत ज्या आम्ही आपले जे खासदार आहेत, आमदार आहेत त्यांच्या मदतीने, त्यांच्या निधीतून आम्ही या ठिकाणी आमचं स्वप्न आदिवासी मुलांसाठी साकार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। समाजाला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे। आमच्या समाजाची उल्लेख, आमच्या समाजाचा विशेष गुण म्हणजे असं आहे की आम्ही समाजाने टाकलेला पोरालासुद्धा आम्ही त्याचा सांभाळ आम्ही करतो, असा आमचा आदिवासी समाज आहे। आमचा एकही वृद्ध माणूस, एकही म्हातारा माणूस तुम्हाला कुठेच वृद्धाश्रमामध्ये गेलेला दिसणार नाही, कारण आमचे जे म्हातारी माणसं आहेत, आमचे जे वृद्ध माणसं आहेत, जे कर्ती माणसं आहेत आम्ही त्यांना आमचे मार्गदर्शक समजत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन ते हयात असेपर्यंत आम्ही त्यांच्या इथनं घेतो। असा आमचा एकमेव आदिवासी समाज आहे तर ज्यांच्या घरातला कोणताही वृद्ध माणूस वृद्धाश्रमामध्ये जात नाही। असं आम्ही सामाजिक बांधिलकी, आमचं कुटुंबवत्सलपणा जो आहे हा आदिवासी समाजामध्ये तुम्ही कुठेही गेलात, गरीबातला गरीब जरी आदिवासी असला तरी तो तुमचा आदर सत्कार त्याच्या पद्धतीने वेळच्या वेळी करणारा आमचा असा समाज आहे। आणि या समाजामध्ये मी जन्माला आलो याचा मला प्रचंड अभिमान आहे। पुन्हा एकदा मी सर्वांना आमच्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देतो। सगळ्यांचा उत्कर्ष हो आणि इतर लोकांना सुबुद्धी सुटून दे आणि ह्या भारतीय जनतेचं काहीतरी भलं होऊन दे, असे मी या दिवशी एक माझा वेळी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय जोहार, जय आदिवासी, जय हिंद, जय महाराष्ट्र। जय जोहार, जय आदिवासी। आज 9 ऑगस्ट हा विश्वही दिवस आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये हा आदिवासी जागतिक दिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरा केला जातो। हा दिवस मधून हा आदिवासी समाजाचा, अनुसूचित जमातीचा हा एक फार मोठा एक सण आहे आणि हा सण ह्यासाठी आहे की सण हा सर्व समाजाने, सर्व जमातीने एकत्र येऊन हा आपल्या चांगल्या पद्धतीने साजरा करावा, उत्साहात साजरा करावा। याचा संदेश एक असा आहे की समाज एकत्र येणं, समाजामधून समाजाला एकत्रित करणं, समाजामध्ये त्याचा विकासात्मक दृष्टिकोन काय असेल, फक्त कलाकृती किंवा सांस्कृतिक नृत्य करून समाजाला दिशा मिळणार नाही, परंतु आम्ही प्रथमतः मागच्या वर्षी कोमरपाडा ह्या परिसराने, इथल्या बांधवांनी ह्या आदिवासी विश्व जागतिक दिनाच्या निमित्ताने त्यांनी एक रॅली आयोजित केली आणि ती रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणली गेली आणि इथून तिने परत तिचं समारोह हा कोमरपाडा ह्या ठिकाणी झालं होतं। परंतु ह्या वर्षी ह्या 2025 सालामध्ये संपूर्ण भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण असे हा दोन्ही विभागातील आदिवासी बांधव भगिनी मोठ्या संख्येने आज ह्या ठिकाणी उपस्थित राहिले, आपला आनंद साजरा केला, समाज एकत्र आला आणि समाजाने आपल्या पुढील समाजाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून काय करता येईल म्हणून ही संकल्पना संपूर्ण कार्यकारिणीची आहे। आज कार्यकारिणी इथं गठीत झालेलं आहे, त्याचा मी प्रामुख्याने अध्यक्ष आहे, परंतु अध्यक्ष हे पद असतो, परंतु हे संपूर्ण गाडा जो असतो हाकण्यासाठी त्याला चाकांची गरज असते, तशीच ही गरज संपूर्ण कमिटीने, ह्या कमिटीने संपूर्ण जोर लावला, सगळे एकत्र येऊन रात्रदिवस मेहनत केली आणि आज हा एक अध्यक्षांच्या नावाने नाही तर समाजाच्या संपूर्ण कमिटीने, संपूर्ण कमिटीच्या श्रेयाने हा कार्यक्रम आणि जे उपस्थित बंधू भगिनींच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम यशस्वी पार पडलेला आहे। लोक शांतपणे आपला आनंद व्यक्त केला, आनंद लोक नाचले, गाले, आपल्या कलाकृती, संस्कृती ही चांगल्या पद्धतीने त्यांनी देखावा स्वरूप करण्याचा प्रयत्नसुद्धा इथं केला आणि आदर आहे आमच्या समाजाचा। काही असं वाटत होतं की समाज म्हणून आदिवासी समाज खूप मागं आहे, परंतु आत्ता असा आदिवासी समाज मागं नाही आहे, कारण भिवंडीमध्ये प्रथमतः महत्त्वाच्या एक पवित्र भूमी असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये
आज भूमीमध्ये आदिवासी समाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम हाताळला आणि इथं तो व्यवस्थित पार पाडला। त्याबद्दल मी समाजाचे, संपूर्ण कार्यक्रमी आयोजकांचे आणि आमचे सल्लागार नाना झळके असतील, आमचे सल्लागार तेळवे साहेब असतील, तसेच आमचे सचिव मिलिंद गवे असतील, खजिनदार राहुल झलके असतील आणि इतर सर्व कार्यकर्णी जे आहे की एकजोपाने काम केलं, त्यांना मी आनंदाने शुभेच्छा देतो आणि सर्व समाजाला आदिवासी जागतिक दिनाच्या वतीने माझ्याकडून, माझ्या कमिटीकडे मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय आदिवासी, जय जोहार। तसेच ह्या ठिकाणी सर्व पोलीस विभाग असेल, पोलीस विभागाने आम्हाला सहकार्य केले, देणगीदाराने चांगल्या प्रमाणात आम्हाला मदत केली, तसेच इथल्या स्पीकर, लाऊडस्पीकरिंग असेल यांनी चांगली मदत केली आणि आलेल्या सर्व पाहुणे जसे आमचे भिवंडी लोकसभेचे आमदार, खासदार असतील, बाल्यामामा उर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे असतील, महेश चौगुले असतील, असे अनेक या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहिले आणि ह्या लोकांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य केलं। त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कोणाचं नाव घेणं चुकून गेलं असेल तर क्षमा असावी अशी विनंती करतो। 9 ऑगस्ट जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आज भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण असे आम्ही सर्व कमिटी बनवून आम्ही 9 ऑगस्ट हा भिवंडी शहरामध्ये साजरा केला। या शहरामध्ये 9 ऑगस्ट जागतिक दिन साजरा करताना आज आम्ही आमच्या आदिवासी जागतिक दिनासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून आमचे भिवंडी लोकसभेचे खासदार बाल्यामामा यांचे मी आभार मान्य करतो की त्यांनी आम्हाला आमच्या कार्यक्रमाला भेट दिली। तसेच आमचे भिवंडी ग्रामीणचे भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब यांचे मी आभार मान्य करतो, त्यांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमाला भेट दिली। तसेच आमचे पश्चिमचे आमदार महेश चौगुले साहेब यांचे सुद्धा आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या मानाला मान राखून या आमच्या कार्यक्रमाला भेट दिली, म्हणून त्यांचे मी आभार मान्य करतो। तसेच आमचे सर्व कमिटीच्या सदस्यांचे त्यांनी हा खूप दिवसापासून मेहनत करून हा कार्यक्रमासाठी मेहनत त्यांचे सुद्धा मी आभार मान्य करतो। आज आमच्या शब्दाला मान राखून जे बी आमचे मान्यवर आम्हाला जी ज्यांनी भेट दिले त्या सर्व मान्यवरांचे पुन्हा मी आभार मान्य करतो। तसेच आम्ही जे आमंत्रणाला मान दिले तसं आम्हाला ज्यांनी वर्गणी दिले तसं आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवांजी थले साहेब यांचे सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला आम्हाला वर्गणी दिले। तसेच आमचे वालचिन ग्रुपचे, स्टार ग्रुपचे सर्व आमचे सहकार्य त्यांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमाला सहकार्य त्यांचे सुद्धा मी आभार मान्य करतो आणि सर्वांना 9 ऑगस्ट जागतिक दिनाच्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी।